मी तुम्हाला सांगतोय काय झालं होतं 2012 मध्ये, तुम्हाला माहिती आहे? मागील भागात आपण पाहिलं होतं की जीएसटी म्हणजे काय. आता आपण पाहूया ते कसं कॅल्क्युलेट केलं जाते. तर तुम्हाला विचारेल हे कसे कॅल्क्युलेट करतात, हा टॅक्स कसा आकारला जातो. तर हा आकारला जातो रुपीज पर युनिट बेसिस, म्हणजे तुमच्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट युनिटच्या बेसिसमध्ये. बहुतेक सोलार वेंडर्सला किंवा बहुतेक लोकांना, आणि मला सुद्धा हा प्रश्न पडला होता की हे युनिटच्या टोटल जनरेशनवरती तर आकारण्यात येणार नाही, बट जी माहिती आम्ही वर्बली एजन्सीज कडून घेतलेली त्यानुसार मला कळलं की हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट युनिटवरतीच लावण्यात येणार. याचं मुख्य कारण म्हणजे जी काही जनरेशन सोलारद्वारे तुमच्या घरी होतं त्यातली काही जनरेशन तुम्ही ग्रीडमध्ये नाही टाकत, म्हणजे पूर्णपणे तुमची जनरेशन हे ग्रीडमध्ये जाते. जे काही युनिट्स तुमच्या ग्रीडमधून तुम्ही घेणार आणि देणार त्याच युनिटवरती हा चार्ज लागेल. ही माझी माहिती आहे आणि ही वर्बली माहिती आहे. किंवा काही राज्यांमध्ये किलोवॅट पर रुपीज नुसार सुद्धा होईल, म्हणजे तुमच्या एकूण सोलार क्षमतेवरती सुद्धा हा चार्ज लावला जाऊ शकतो. आता या ग्रीड सपोर्ट चार्जमध्ये तुमच्यावरती काय प्रभाव होईल? पहिला प्रभाव, तुमची इलेक्ट्रिसिटी बिल सेव्हिंग कमी होईल. दुसरा प्रभाव, तुमच्या प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंटचा पेबॅक पिरियड हा वाढेल. आणि तिसरा म्हणजे महत्त्वाचा जो की आहे ROI. जेव्हा कधी आता तुम्ही नवीन प्रोजेक्ट्स नवीन वेंडर्सला द्याल त्यावेळेस त्यांच्या कोटेशनमध्ये तुम्हाला ROI मध्ये हा GST ग्रीड सपोर्ट चार्ज कन्सिडर केला आहे की नाही हे बघणं गरजेचं आहे. ग्राहकांना जागृत व्हाल, जे काही नवीन कोटेशन तुमच्या समोर येतील त्यावेळेस तुम्हाला तुमच्या हायर केलेल्या एजन्सीला हे विचारायचं आहे की बाबा तुम्ही कोटेशनमध्ये हा ROI चार्ज टाकलेला आहे का GSTचा, बिकॉज ऑफ तो पकडल्यावरतीच तुम्हाला तुमचा पेबॅक पिरियड नक्की किती आहे, जो अगोदर 3.5-4 वर्षाचा होता यामुळे किती वाढला आहे हे कळेल. TOD म्हणजे नेमकं काय? TOD म्हणजे टाइम ऑफ डेट. आता याची व्याख्या मी माझ्या भाषेमध्ये केलेली आहे. विजेचे रेट वेळेनुसार बदलते म्हणजे TOD. अजून याला सोप्या भाषेत करायला गेलं तर दिवसात वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे रेट. सिंपल एक्झाम्पल बघा, रात्रीला स्वस्त वीज दर, त्यानंतर दिवसाला थोडं महाग, आणि जो पीक ओव्हर असतो संध्याकाळचा वेळ ज्यावेळेस डिमांड जास्त असते पॉवरची त्यावेळेस महाग वीज दर. का बरं ऊर्जा विभागाने किंवा राज्यांमध्ये विविध राज्यांमध्ये हा TOD कर आकारला जातो? याचं महत्त्वाचं कारण काय आहे ना, इव्हनिंगला सर्वात जास्त डिमांड असते, बट डे टाईमला सोलारद्वारे जेव्हा डिमांड कमी असतं तेव्हा जनरेशन जास्त असतं. सोलार ग्राहकांनी किंवा इतर ज्यांनी नॉन सोलार जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांनी ऑफ पीक टाईमला जास्तीत जास्त विजेचा वापर करावा, त्यासाठी ते इन्करेज व्हावं यासाठी विविध ऊर्जा एजन्सीजने विविध राज्यातील TOD हा स्लॉट आणला. एक्झाम्पल पासून आपण समजा दिवसाचा युनिट रेट 5 आहे आणि तुम्ही यूज केले 10 युनिट, तर काय होणार? दिवसाचा युनिट रेट 10 गुणिला 5 इक्वल टू 50 रुपये हा तुमचा त्या दिवसाचा वीज दर, तोही दिवसाचा. आता तुम्ही नाईटचं समजा की तुम्ही 10 युनिट यूज केले आणि तो वीज दर आहे 9 रुपये, म्हणजे होणार काय ना, 10 गुणिला 9 म्हणजे 90. म्हणजे जर तुम्ही सर्वात अधिक तुमच्या विजेचा वापर हा दिवसाच्या वेळेस केला तर तुमचा वीज बिल आलाय दिवसाचा 50 रुपये, आणि तोच रात्रीला केला तर तो आलाय 90 रुपये, म्हणजे 40 रुपये हे जास्त. आता तुम्हाला सांगतो ऊर्जा एजन्सीकडून झालेल्या युक्तिवादाविषयी. का बरं शासनाला अशा प्रकारचे धोरण राबवावे लागले? का बरं TOD लागू केला असेल? का बरं आपल्याला GST लावावी लागली? का बरं ऑटो अप्रुव्हल केल्यानंतर आपल्याला MSDCL अधिकाऱ्यांचं इन्स्पेक्शन घडवून आणावं लागलं? पण हे का होत आहे? त्यासाठी ना आपल्याला मी एक हिस्ट्री सांगणार आहे जी आपल्या देशामध्ये झाली, आणि ती फार जुनी नाही आहे. मी तर म्हणणार ती रिअल टाईम, ती 14-15 वर्ष अगोदर आपल्या देशामध्ये घडली. आणि त्या विषयाची सेव्हेरिटी आणि सोलमिनिटी म्हणजे गांभीर्य तुम्हाला लक्षात येईल जे काही मी यापुढे सांगतो. मी तुम्हाला सांगतोय काय झालं होतं 2012 मध्ये, तुम्हाला माहिती आहे का?
तुम्हाला जर माहिती नसेल तर का माहिती नसेल याचं कारण एकमेव, आपण महाराष्ट्रात राहतो आणि त्या घटनेचा परिणाम हा महाराष्ट्र आणि साऊथ ग्रिड सेगमेंट मध्ये झालेला नव्हता. हो, काहीतरी घडलं होतं आता 2012 मध्ये, मी सांगत आहे तुम्हाला. ते घडलं होतं नॉर्थर्न ग्रिड, ईस्टर्न ग्रिड, नॉर्थर्न ईस्टर्न ग्रिड, म्हणजे उत्तर भारत, पूर्व भारत आणि ईशान्य भारत. आता जवळपास 20 राज्य होती आणि त्या प्रत्येक राज्यांचं नाव तोंडावरती न पाहता येणं थोडं कठीण आहे, तर मी नावं वाचत आहे. नाव आहे दिल्ली, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड नॉर्थर्न ग्रिडमध्ये येणाऱ्या स्टेट्स आहेत. ईस्टर्न ग्रिडमध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा. त्यानंतर नॉर्थ आणि ईस्टर्न ग्रिड म्हणजे ईशान्य भारत, यामध्ये येणाऱ्या स्टेट्स आहे आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश. बघा काय झालं होतं ना, 2012ला 30 आणि 31 जुलैला झालेली ही घटना. या घटनेमध्ये खूप मोठा ब्लॅकआउट झाला. ब्लॅकआउट म्हणजे काय नेमकं, ग्रिड फेल्युअर झालेलं होतं. यामध्ये सुमारे 62 कोटी जनता प्रभावित झाली. म्हणजे एकंदरीत काय बोलावं तुम्हाला, हॉस्पिटल जनरेटरवरती चालले, इंडस्ट्रीज बंद पडल्या, शहरे अंधारामध्ये डुबाली, त्या पलीकडे रेल्वे ज्या चालणाऱ्या होत्या त्या मधातच थांबल्या. म्हणजे एक्झॅक्ट काय अशी सिच्युएशन कधी उद्भवते, ही सिच्युएशन कधी उद्भवते ना, जेव्हा कुठला तरी दुसरा राष्ट्र तिसऱ्या राष्ट्रावरती किंवा पहिल्या राष्ट्रावरती युद्ध करतो. म्हणजे इनडायरेक्टली ही एक प्रकारची युद्धजन्य परिस्थितीच होती. आहे ना, हा विषय कधी उद्भवतो आणि या विषयाला आपण काय म्हणू. जर या विषयाला समजून घ्यायचं आहे तर आपल्याला इराणच्या नागरिकांना, इस्रायलच्या नागरिकांना, युक्रेनच्या नागरिकांना आणि गल्फ कंट्रीज वाल्यांना विचारावं लागेल. जेव्हा तुमच्या देशावरती रॉकेट पडला त्यावेळेस काय झालं, ट्रेन्स थांबल्या असतीलच, ग्रिड फेल झाली असतीलच, रात्रीचा वीज प्रकाश बंद झाला असेल. ही एक प्रकारची ना एक युद्धजन्य परिस्थिती आहे, ज्यामध्ये युद्ध होत नाही, बट ज्या फिलिंग्स असतात ना त्या एखाद्या युद्धा पातळीवरच्याच असतात. हे बघा, याच्या मुख्य कारणांपैकी पहिला कारण म्हणजे ओव्हरड्रॉट. म्हणजे राज्यांना वितरित करण्यात आलेल्या त्यांच्या विजेच्या कोट्यापैकी काही राज्यांनी जास्त विजेचा वापर करून घेतला. कमकुवत ट्रान्समिशन लाईन म्हणजे काय, ओव्हरलोडमुळे लाईन ट्रिप झाल्या आणि बॅकअप लाईन्स ह्या कमी होत्या. कारण तिसरं, ग्रिड डिसिप्लिन राहिलं नसावं. म्हणजे काय झालं असावं, मॉनिटरिंग तेवढी सक्षम नव्हती आणि ग्रिड डिसिप्लिनचे नियम बहुतेक पाडले गेले नसावे, तिथे कुठेतरी केअरलेसपणा असावा. कारण चौथं, मान्सूनचा परिणाम. म्हणजे काय, मान्सून म्हणजे पाणी, पावसाळ्याचे महिने, यामध्ये हायड्रो जनरेशन हे कमी झाली असावी आणि थर्मलवरती लोड वाढला असावा. पाचवं कारण म्हणजे प्रोटेक्शन सिस्टम फेल झाली असावी. म्हणजे नेमक्या फॉल्टच्या वेळेस आपल्या ग्रिडच्या लाईन्स किंवा फॉल्ट हा आयडेंटिफाय होऊ शकला नाही आणि वेळेवरतीच ग्रिडच्या लाईन ह्या आयसोलेट होऊ शकल्या नसतील.